नुकताच आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढ महिना हा खूप पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये शक्यतो मांसाहार हा कमी प्रमाणात म्हणजेच जवळपास बिलकुलच खाल्ला जात नाही. म्हणून या महिन्यामध्ये शक्य तेवढ्या शाकाहारी पदार्थ बनवले जातात, तळणे मळणीचे पदार्थ बनवले जातात आणि खाल्ले जातात. ही एक आपली परंपरा आहे आणि अशाच या परंपरेनुसार आज काही पारंपरिक ही एक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तुम्हाला जर आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथे मी गव्हाच्या कापण्या करणार आहे आणि इथे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी गूळ, 1 कप पाणी आणि अर्धीपेक्षा कमी वाटी एवढा रवा घेतलेला आहे आणि सोबत थोडेसे तीळ घेतलेले आहेत. तर आता अर्धी वाटी गूळ मी एका भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि 1 वाटी भरून पाणी त्यासाठी घ्यायचं आहे. आता गुळाचं आणि पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित झालं तर टेस्ट चांगली येते. तर ह्या ज्या कापण्या आहेत आपल्या, त्या कापण्या आपल्याला खूप गोड नाही करायच्या, त्यामुळे मी प्रमाणातच गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर गोड जास्त हवा असेल तर तुम्ही गुळामध्ये थोडंसं वाढ करू शकता. तर इथे अर्धी वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी या प्रमाणामध्ये मी हे पाणी कोमट केलेलं आहे. पाणी उकळायचं नाही आहे, फक्त ते कोमट करायचं आणि गूळ विरघळून घ्यायचं आहे. तर आता माझा इथे गूळ विरघळून झालेला आहे आणि हे पाणी मी एका कपामध्ये काढून घेत आहे. तर पाणी आपल्याला थंड करायचं आहे किंवा अगदीच कोमट असेल तरी चालेल, पण फार गरम नसावं. इथे मी थोडंसं तूप गरम करून घेतलेलं आहे, जे की आपल्याला मोहनासाठी लागणार आहे. कोणत्याही तळणाच्या पदार्थामध्ये जर तुम्ही 2 चमचे तेल किंवा तुपाचं मोहन घालाल तर त्यामुळे तो पदार्थ खुसखुशीत होतो. कापण्या हे थोड्या प्रमाणात कडक असतात, पण आज ज्या कापण्या मी बनवलेल्या आहेत त्या अगदीच खुसखुशीत झालेल्या आहेत. त्यामुळे ही रेसिपी तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर इथे 1 वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे, त्याचसोबत अर्धी वाटीपेक्षा कमी हा रवा घेतलेला आहे. दोन्ही एकत्र मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याचसोबत कडक तुपाचं मोहन मी त्यावर टाकलेलं आहे. तूप टाकल्यामुळे काय होतं की त्याचा जो फ्लेवर असतो तो खूप छान असा तुपट लागतो, त्यासाठी मी तूप वापरलेलं आहे. बरं, हे मोहन थोडंसं थंड झालं की हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण पिठाला ते लागलं पाहिजे. थोडंसं पीठ आपण हातावर घेऊन चोळलं तर ते मोहन व्यवस्थित सगळ्या पिठाला लागलं जातं. तर एवढ्या पिठासाठी मला हे जे मी 2-3 चमचे तूप घेतलेलं आहे, अगदी छोट्या चमच्याने घेतलेलं आहे. तुमचा चमचा जर मोठा असेल तर 2च चमचे घ्या आणि अशा पद्धतीनेच आपल्या हातात मुटका होईल अशा पद्धतीने ते पीठ झालं पाहिजे. तर आपण इथे गुळाचं पाणी बनवलेलं होतं, ते देखील थंड झालेलं आहे आणि आता ते पाणी मी त्याच्यामध्ये मिक्स करते. हे जसं लागेल तसं मिक्स करून घ्यायचं, कारण पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण मॅच होत नाही. त्यामुळे आपण जे पाण्याचं प्रमाण घेतले त्याच्यात मावेल तेवढंच पीठ आपण घ्यायचं. आता इथे मी 1 वाटी पिठासाठी तेवढं पाणी पुरेसं झालेलं आहे. तर इथे लागेल तसं पीठ घेतलं आणि व्यवस्थित कणकेचा गोळा मळून घेतलेला आहे. तर पीठ जितकं छान होईल तितकं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं, जेणेकरून पीठ लुसलुशीत होईल. इथे घट्टसर पीठ मळायचं आहे आपल्याला. पीठ लूज नाही झालं पाहिजे किंवा जास्त ओलसर नाही झालं पाहिजे. थोडं घट्ट ठेवायचं आहे आणि हे पीठ असं घट्ट गोळा करून घ्यायचा आणि ते एका भांड्यात आपल्याला 15-20 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता हे पीठ छान असं मुरलं पाहिजे. 15-20 मिनिटांनी पाहू शकता हे पीठ छान असं लुसलुशीत मुरून झालेलं आहे आणि त्यानंतर मी हे व्यवस्थित पोळपाटावर मऊ करून घेते आणि त्याचे 3च गोळे बनवणार आहे, कारण कापण्या ह्या थोड्याशा जाडसर लाटायच्यात आपल्याला. फार पण नाही आहे. लाटल्यानंतर तुम्ही पाहू शकता की किती प्रमाणात मी ते जाड बनवलेलं आहेत. तर तेवढ्या पिठाचे 1 वाटी कणकेपासून जेवढा गोळा बनला आहे त्याचे मी 3 गोळे बनवले आणि त्याच्या 3 चपाती आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. तर इथे साईज थोडीशी जाड ठेवायची, त्यामुळे पिठाचा गोळा हा थोडासा मोठा घेतला आहे मी. तर इथे व्यवस्थित तेल आणि पिठाचा वापर न करता पोळपाटावर आपल्याला हे लाटून घ्यायचे. मोहन घातल्यामुळे कणिक बिलकुल चिटकणार नाही आणि जर चिटकत असेल तर थोडंसं तेलाचा हात आपण लावून हे मळून घेऊ शकता. तर आता पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ही चपाती लाटून घेते आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे चपाती थोडीशी जाडसर लाटून घ्यायची आहे आणि खूप छान होतात ह्या कापण्या.
तर आता पाहू शकता तुम्ही, मी अशा पद्धतीने ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याच्यावरती ना थोडेसे पांढरे तीळ टाकून घ्यायचेत. तिळाच्या ऐवजी तुम्ही खसखस किंवा कलोंजी पण वापरू शकता, पण मला इथे तीळ छान वाटले कारण तिळाची टेस्ट जी असते ते गुळाबरोबर खूपच छान लागते, त्यामुळे मी इथे तिळाचा वापर केला आहे. तुम्ही खसखस देखील वापरू शकता. तर पाहू शकतो तुम्ही, इतकी जाड मी अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याच्या अशा कटरच्या सहाय्याने मी कापण्या कापून घेत आहे. तर कापण्या ह्या कायम तिरक्या असतात, त्यामुळं आपण तिरक्या लाईनमध्ये ह्या रेषा आखून घेऊया आणि व्यवस्थित अशा एकदम कापण्याचा प्रॉपर आकार देऊन घेऊया त्याला. तर एकदम झटपट होती आहे रेसिपी. अगदी 15-20 मिनटात तुमची ही रेसिपी तयार होईल आणि मुळात म्हणजे खायला अगदीच टेस्टी आणि एकदम कुरकुरीत बनणार आहे. त्यामुळे नक्की तुम्ही ही ट्राय करावी अशी माझी तरी इच्छा आहे. आणि त्यानंतर व्हिडिओवर कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला आवडली का. आणि जर तुम्हाला इथून पुढे देखील अशा छान छान रेसिपीचे व्हिडिओ हवे असतील तर मला आवर्जून कमेंट करा आणि तुम्हाला कोणती रेसिपी हवी हे देखील सांगा. तर आता इथे माझ्या सगळ्या कापण्या करून झालेल्या आहेत 3 गोळ्याच्या आणि छान असे तीळ अगदी व्यवस्थित दिसतात आहे. तर इथे मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकले. तर सुरुवातीला हा गॅस मी मोठा ठेवलेला आहे, त्यामुळे तेल पटकन तापल आणि तेल तापल्यानंतर गॅस हा बारीक ठेवलेला आहे. अगदी लो फ्लेमवरतीच आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्यात, म्हणजे छान त्या आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जातील आणि तळल्या जातील. तर इथे मी छान तेल तापल्यानंतर गॅस अगदी बारीक केला आणि त्यानंतर ह्या कापण्या तेलामध्ये सोडल्या. आता हा एकत्र एका चपातीच्या एकाच वेळेला टाकल्या इतक्या प्रमाणात मी टाकलेल्या आहेत. तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही टाकून तळून घेऊ शकता. तर कापण्या छान तेलात तळतायत आणि तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहेत की आपल्या कापण्या कशा होणार आहेत. ते खूप छान होतात ते. आणि मुळात म्हणजे अशा पारंपरिक रेसिपी ज्या असतात ते काहीतरी ठराविक दिवशी किंवा ठराविक वेळेनुसारच बनवल्या जातात. आता हल्ली ह्या गोष्टींचा विसर पडतोय लोकांना. मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी इझिली भेटतात, त्यामुळे बनवण्याचं कष्ट कोणाला नको आहे. पण आपल्यासारख्या ज्या हौसी बायका असतात त्या प्रयत्न करतात आणि मला असं वाटतं ही माझी रेसिपी जर अजून कोणाला आवडत असेल किंवा कोणी करतील आणि त्यांनाही छान वाटेल तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय. तर अशा पद्धतीने ह्या छान कापण्या आपण तळून घेतो आहे आणि अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत, छान असं गोल्डन गुलाबी दिसेपर्यंत ह्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्यात. आणि त्यानंतर छान छान अशा कापण्या आपल्या तयार होताना दिसत आहेत आपल्याला. अगदी मस्त फुलल्यात त्या. आणि कापण्या जास्त फुगू नये, शक्यतो त्या अशा चपट्याच राहाव्या, पण आपल्या एकदम मध्यम गॅसवरती छान अशा झाल्या. जास्त फुगलेल्या नाही आणि जास्त चपट्या पण झालेल्या नाही आहेत, अगदी हव्यात तशाच झालेल्या आहेत. त्याच्यामुळे छान असा गोल्डन गुलाबी रंग आलेला आहे. आणि त्यानंतर आपण तुम्ही पाहू शकता ही कापणीचा कलर आणि साईज अगदी छान झालेली आहे. तर तुम्ही पाहून अंदाज लावू शकता की कापण्या किती छान झाल्या असतील. तर हे एक चपातीच्या कापण्या मी सुरुवातीला तळून घेतल्या आणि अशाच आपण सगळ्या कापण्या देखील तळूनच घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता छान असं माझं कापण्या तळण्याचं काम सुरू आहे आणि मध्येच असा बारीक पाऊस येत होता, त्याच्यामुळे हे तळण्याचं काम अजूनच मजेदार भारी वाटत होतं. तर आषाढ महिना सुरू झालेला आहे, अजून खूप सारा टाईम आहे तुमच्याकडे आणि त्यावेळेस जर तुम्हाला ही 15-20 मिनटाची रेसिपी करायला आवडत असेल तर काय हरकत आहे करायला, करून बघा. छान अशी पारंपरिक रेसिपी तुमच्याही मुलांना खाऊ घाला. माझ्या मुलांच्या सुट्टीचे काहीच दिवस बाकी आहेत आणि म्हणून त्यासाठी मी लवकर बनवून त्यांच्यासाठी ही रेसिपी तयार केली. पोरांना पण खूप आवडली. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्या छान गोल्डन गुलाबी रंगाच्या कापण्या तयार झालेल्या आहे. आणि ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला मात्र विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. जसं मागच्या काही व्हिडिओंना खूप सारं प्रेम दिलं तुम्ही, खूप सारा सपोर्ट केला, तसंच या व्हिडिओला पण तुम्ही प्रेम देतान आणि सपोर्ट करतान अशी आशा करते. आणि असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते. तर हा पारंपरिक कापण्यांचा व्हिडिओ कसा झाला आहे आणि हा तुम्हाला आवडला आहे का नाही हे 2 शब्दांच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर बाय.